संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होणार असल्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उज्ज्वल निकमांना फोनवरून या प्रकरणाचा खटला लढवण्याची विनंती केली। 2 दिवसात निर्णय सांगू असं निकमांनी म्हटल्याचं फडणवीसांनी सांगितलं। भाजप आमदार सुरेश धस यांनी फडणवीसांची भेट घेत उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा अशी मागणी केली होती। आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास उज्ज्वल निकम करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सन्माननीय मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची मी आता भेट घेतलेली आहे आणि संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करावी अशा प्रकारची विनंती केली। लगेच माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी उज्ज्वल निकम साहेब यांना फोन केला आणि फोन करून तुमची याला संमती आहे का, तर माननीय उज्ज्वल निकम साहेबांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांशी आज संध्याकाळी बोलतो म्हणाले। आज पुन्हा ते संध्याकाळी बोलतील। आज सुरेश धस यांनी मला तशा प्रकारचे एक निवेदन दिलेलं आहे। मी माननीय उज्ज्वल निकमजी यांना फोन करून विनंती केलेली आहे। त्यांनी मला सांगितलं की मला 1-2 दिवस द्या, कारण माझ्याकडे ज्या केसेस आहेत त्या केसेसचा मला एकदा नीट हे करून आणि या केसला अधिक वेळ द्यावा लागणार आहे, त्यानुसार मी निर्णय घेतो। पण मी त्यांना विनंती केलेली आहे। मला असं वाटतं त्यांनी जर होकार दिला तर निश्चितपणे त्यांची अपॉइंटमेंट आम्ही करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।